तुम्ही झोपता तरीही थकलेले वाटता, लोकांमध्ये असता तरीही आतून रिकामं वाटतं आणि कारण समजत नाही. कदाचित हा फक्त शारीरिक थकवा नाही, तुमचं मन खूप दिवसांपासून शांतपणे मदतीची वाट पाहत आहे. नमस्कार, मी कविता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता, जिथे आपण मन समजून घेणार आहोत, हील होणार आहोत आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होणार आहोत. आपण रोज काम करतो, जबाबदाऱ्या सांभाळतो, नातेसंबंध जपतो, पण या सगळ्यात आपण एक गोष्ट अनेकदा विसरतो, स्वतःच्या भावनांची काळजी. जेव्हा मन सतत ताण, चिंता, दुःख, अपेक्षा आणि संघर्षामध्ये अडकतं, तेव्हा भावनिक थकवा जाणवायला लागतो. आणि विशेष म्हणजे अनेकांना हे खूप उशिरा समजतं. आज आपण पाहणार आहोत इमोशनली एक्झॉस्टेड असल्याच्या 7 महत्त्वाच्या सायन्स, ज्या कदाचित तुमच्या लाईफमध्येही असतील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला हीलिंग सुरू करण्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. आता आपण जाणून घेऊया मानसिक थकव्याची 7 लक्षणं. साईन नंबर 1, लहान लहान गोष्टींवर चिडचिड वाढते. पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला आनंद द्यायच्या, आता त्या इरिटेट करतात. होतं ना असं? कुणी लेट मेसेजला रिप्लाय केलं, ट्रॅफिक लागलं, घरात कुणासोबत तरी वाद झाला आणि अचानक मूड खराब होतो आणि तुम्ही इरिटेट होतात, कारण तुमचं मन आधीच ओव्हरलोड झालेलं असतं. साईन नंबर 2, सतत थकल्यासारखं वाटतं. पुरेशी झोप घेतली, सुट्टी घेतली तरीही एनर्जी येत नाही, कारण शरीर नाही, मन थकलेलं असतं. सिंपल कामसुद्धा हेवी वाटायला लागतं. जेव्हा भावना सतत दाबून ठेवल्या जातात, तेव्हा मानसिक थकवा शरीरावर सुद्धा दिसून येतो. हा थकवा बाहेरून दिसत नसला तरी आतून तो तुम्हाला हळूहळू कमकुवत करतो. साईन नंबर 3, लोकांपासून दूर राहावंसं वाटतं. कधी कधी ना कुणाशीच बोलायची इच्छा उरत नाही, फोन उचलण्याची इच्छा होत नाही, सोशल मीडिया हेवी वाटायला लागतं. तुम्हाला फक्त आणि फक्त शांतता हवी असते, बस. कारण मनाकडे आता इंटरॅक्शनसाठी एनर्जीच उरत नाही. साईन नंबर 4, काहीच फील होत नाही. कधी कधी मानसिक थकवा इतका जाणवतो की आपल्याला काहीच फील होत नाही. हे खूप महत्त्वाचं साईन आहे. ना जास्त दुःख, ना जास्त आनंद, फक्त एक एम्प्टीनेस. लोकांना वाटतं तू खूप स्ट्रॉंग झाली आहेस, पण आतून फक्त रिकामेपण असतं. ही इमोशनल नमनेस असू शकते. साईन नंबर 5, ओव्हर थिंकिंग थांबत नाही. रात्री झोपताना एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार सुरू होतो. एका कन्व्हर्सेशनचा अतिविचार, एका मिस्टेकचा अतिविचार, फ्युचरची सतत चिंता, तर कधी कधी पास्टचे गिल्ट. मन सतत चालूच राहतं आणि म्हणूनच इमोशनल एनर्जी अजूनच कमी व्हायला लागते. साईन नंबर 6, स्वतःबद्दल नकारात्मक विचार वाढतात. इमोशनली एक्झॉस्टेड व्यक्तींची एक हॅबिट असते, ते स्वतःला सतत ब्लेम करत असतात. मी इनफ नाही, माझ्याकडून काहीच होत नाही, मी सगळ्यांना डिसअपॉइंट करते, असे विचार वाढू लागतात. मग सेल्फ एस्टीम हळूहळू कमी होऊ लागतं. आणि साईन नंबर 7,
तुम्हाला लाईफबद्दल काहीच एक्साइटमेंट वाटत नाही. ज्या गोष्टी पूर्वी प्रचंड आनंद द्यायच्या त्या आता अजिबात आनंद देत नाही. फेवरेट म्युझिक, फ्रेंड्स, गोल्स, फेवरेट फूड, फेस्टिवल, ड्रीम्स सगळं ना फक्त एक रुटीन वाटायला लागतं. जेव्हा मन खूप काळ स्ट्रेसमध्ये राहतं तेव्हा आनंद फील करण्याची क्षमता कमी व्हायला लागते. आता आपण जाणून घेऊया या मानसिक किंवा भावनिक थकव्यातून बाहेर कसं पडायचं. पहिली गोष्ट, स्वतःला अजिबात फोर्स करू नका. तुम्हाला ना सतत स्ट्रॉंग राहण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या इमोशन्स इग्नोर करू नका. जे फील होत आहे त्याला नाव द्या. जसं सॅडनेस असेल, फिअर असेल, एकटेपणा असेल, राग असेल, जे काही असेल ते एक्सेप्ट करायला शिका. आणि तिसरी गोष्ट, रेस्ट घ्या. इमोशनल रेस्ट घ्या. कधी कधी सायलेन्स, रायटिंग, डीप ब्रीदिंग, नेचर, सॉफ्ट म्युझिक आणि काउन्सिलिंग मनाला हील करायला मदत करतात. कधी कधी आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची घ्यायला विसरतो. जर तुम्ही इमोशनली एक्झॉस्टेड असाल तर स्वतःला अजिबात दोष देऊ नका. तुम्हाला फक्त थोडी विश्रांती, थोडा सपोर्ट आणि थोडी हिलिंग हवी आहे. कारण तुमचं मनही प्रेम, काळजी आणि ऐकून घेणं डिझर्व करतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा हिलिंग. कारण तुमची हिलिंग जर्नी आजपासून सुरू होत आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जी बाहेरून स्ट्रॉंग दिसते पण आतून सायलेंटली स्ट्रगल करत आहे. आणि सबस्क्राईब करा आपल्या शोध अस्तित्वाचा या चॅनलला. आणि कनेक्ट रहा या नवीन सिरीजसोबत जिचं नाव आहे काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता. कारण इथे आपण फक्त मोटिवेशन नाही तर रिअल इमोशनल हिलिंगबद्दल बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ.